महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। ठाणे कलवा येथील हॉस्पिटलमध्ये पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर 10,000 रुपयांची औषधे मागवली गेली असे अविनाश जाधव यांचे म्हणणे आहे। पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष। मी आता ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलला आहे आणि कळवा हॉस्पिटलच्या धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग व मूत्रविकार उपचार केंद्र जे आहे तिथे असं म्हटलं जातं की ठाण्यात गरिबांचे ऑपरेशन्स 5 आणि 7,000 रुपयात होतात। 2 दिवसापूर्वी सावित्री गौंड या आपल्या मानपाड्याच्या एका महिलेचं इथे एंजिओप्लास्टिक झाली आणि एंजिओप्लास्टिक झाल्याच्या नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोळी असते रक्त पातळ करायची, ती याच्यात गोळ्यांमध्ये नाहीच आहे, म्हणजे ती देण्यातच नाही आली। याच्यावर दिले पण ती एक्सप्लेन नाही केली त्या लोकांना आणि त्याच्यामुळे तो औषध न घेतल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या फॅमिलीला कळवा हॉस्पिटलचं म्हणतोय जे गरिबांचं हॉस्पिटल आहे, जिथे औषधं देखील मोफत दिले जातात। पेशंट गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडनं 10,000 रुपयाची औषधं मागवण्यात आली, बिल मागेल आणि 10,000 रुपयाची औषधं मागितल्याच्या नंतर 2 मिनिटाच्या आत त्यांना सांगितलं की त्यांचा पेशंट गेलेला आहे। मी आता डॉक्टरांशी भेटलो, डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीचंच आहे। बरोबर ना डॉक्टर? औषध नाही मागवलं पाहिजे, औषध मागवलं नाही पाहिजे। औषध मागवलं गेलं आणि 10,000 रुपये, म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर पण 10,000 रुपयाची ही औषधं मागवली गेली। खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने या पेशंटला हाताळलं गेलंय ती पद्धतच चुकीची आहे। सो माझं असं मत आहे की जर असं कळवा हॉस्पिटलला ठाण्याच्या होत असेल 10,000ची औषधं माणूस मेल्याच्या नंतर, हे डॉक्टर आहेत की कोण आहेत? सर एक मिनिट, हो तुम्ही जे बोलला ना मेडिसिनच्या ह्याच्याबद्दल ते तुम्ही मला एक्सप्लेन करताय, बरोबर आहे? मी आता ह्याच्याबद्दल बोलतोय। मेल्यानंतर नाही मागवले सर औषध, मग पेशंटची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मागवले नाही। एक मिनिट, पेशंट गेल्याच्या नंतर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि मला वाटतं तुम्ही 2 गोष्टी बोलताय। मगाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही असं सरळ म्हणाला की आमच्या लोकांनी दुसऱ्या पेशंटसाठी मागवलं, पहिल्यांदा तुम्ही म्हणाला। आता तुम्ही म्हणाला की मी ज्यांनी कोणी एक मागवलंय त्याच्यावर कारवाई करा। मी सस्पेंड करणार आता पण सांगतो, ज्यांनी कोणी ही मेडिसिन मागवली, कारण हा पेशंटचं नाव आणि आडनाव वेगळं आहे आणि दुसरा पेशंट वेगळा आहे। तर ह्या पेशंट याला ताबडतोब सस्पेंड करायचं। जोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घेणार नाही। याची मला तुम्ही याची आता मोठ्या स्क्रीनवर तुम्ही मला दाखवताय, बरोबर आहे? बरोबर, एकदम बरोबर। पहिला याला सस्पेंशनची कारवाई सुरू करा लगेच। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।